नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मित्रांनो, यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते, तर योग्य दिशेने केलेली मेहनत महत्त्वाची असते। म्हणूनच आज आपण पाहणार आहोत 4 मे 2026च्या अशा चालू घडामोडी ज्या तुमच्या आगामी परीक्षेत हमखास विचारल्या जाऊ शकतात। पण पुढे जाण्यापूर्वी तुमचं एक लाईक आम्हाला अधिक दर्जेदार माहिती देण्यास प्रोत्साहन देतं, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 1, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ते 26 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तुमचे पर्याय आहेत: अ. डॉक्टर अभय बंग, ब. बाबासाहेब पुरंदरे, क. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ड. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर। याचं अचूक उत्तर आहे क. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर। आता याबद्दलची थोडी सविस्तर माहिती जाणून घेऊया। 1. हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून तो सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील महान योगदानासाठी देण्यात आला आहे। 2. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपली अजरामर गाणी गायली आहेत। मित्रांनो, तुम्ही माहिती पाहताना विसरून जाता तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमची एक लाईक आमच्यासाठी खूप मोलाची आहे। आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। लक्ष द्या, हा प्रश्न क्रीडा क्षेत्राशी संबंधित असून खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न 2, IPL 2026 मध्ये सध्या ऑरेंज कॅप कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे? तुमचे पर्याय आहेत: दुःखी चेहरा, अ. ऋतुराज गायकवाड, ब. विराट कोहली, क. शुभमन गिल, ड. यशस्वी जयस्वाल। याचं अचूक उत्तर आहे अ. ऋतुराज गायकवाड। आता याबद्दलची थोडी सविस्तर माहिती बघूया। 1. ऋतुराज गायकवाड सध्या चेन्नई सुपर किंग्स CSK संघाचा कर्णधार म्हणून उत्कृष्ट जबाबदारी सांभाळत आहे। 2. तुम्हाला माहीतच असेल की संपूर्ण IPL सीझनमध्ये जो फलंदाज सर्वाधिक धावा करतो त्याला सन्मान म्हणून ही ऑरेंज कॅप दिली जाते। आता पहा आपला प्रश्न 3। प्रश्न: महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? पर्याय: अ. नितीन करीर, ब. सुजाता सोनेक, क. भूषण गगराणी, ड. मनोज सोनेक। अचूक उत्तर ब. सुजाता सोनेक। सविस्तर माहिती: 1. सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या आहेत। 2. त्या 1987च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS ज्येष्ठ अधिकारी आहेत। आता पहा आपला प्रश्न 4। प्रश्न: भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत सौर ऊर्जा करारावर स्वाक्षरी केली आहे? पर्याय: अ. जर्मनी, ब. फ्रान्स, क. जपान, ड. अमेरिका। अचूक उत्तर अ. जर्मनी। सविस्तर माहिती: 1. या करारामुळे भारताला ग्रीन हायड्रोजन आणि सौर ऊर्जेच्या नवीन तंत्रज्ञानात मोठी मदत मिळेल। 2. पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा करार आहे। आता पहा आपला प्रश्न 5। प्रश्न: 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धा एशियन गेम्स कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत? पर्याय: अ. भारत, ब. चीन, क. जपान, ड. कतार। अचूक उत्तर क. जपान। सविस्तर माहिती: 1. या स्पर्धा जपानमधील नागोया शहरात आयोजित करण्यात येणार आहेत। 2. आशियाई क्रीडा स्पर्धा दर 4 वर्षांनी एकदा भरवल्या जातात। विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुम्ही माहितीच्या ओघात ते विसरून जाता। आता पहा आपला प्रश्न 6। प्रश्न: महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याला नुकताच सर्वोत्कृष्ट पर्यटन वारसा पुरस्कार मिळाला आहे? पर्याय: अ. रायगड, ब. सिंधुदुर्ग, क. प्रतापगड, ड. जंजिरा। अचूक उत्तर ब. सिंधुदुर्ग। सविस्तर माहिती: 1. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला अत्यंत महत्त्वाचा जलदुर्ग आहे। 2. जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाला मोठी चालना मिळवण्यासाठी हा विशेष सन्मान देण्यात आला आहे। तर हे होते आजच्या 4 मे 2026चे अत्यंत महत्त्वाचे 6 प्रश्न। आज तुमचे 6 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अभ्यास चालू ठेवा, भेटूया उद्याच्या भागात। धन्यवाद।